आणि बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय अजित गर्द यांना मिस्टर कर्णमाला. चला फिल्डिंग लागलेली आहे. चला मॅच चालू करायची आहे. प्लेचा इशारा अंपायरचा येतोय. पहिला बॉल अजित यांचा संजय साठी. पहिल्याच बॉल ऑन साईडला खेळून काढलाय. कार्पेटला रोल करत चेंडू जातोय बघा. मिड विकेट रिझन मध्ये शतक थोडंसं फंबल झालाय. चेंडूने थोडस पहिले तर जागा बदलली होती. त्याच कारणास्तव पहिले तर 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या. चांगले विकेट पाहतोय दोन्ही फलंदाजामध्ये. पहिल्याच बॉलवरती 2 धावा आल्यात. अजित पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. यावेळेस सोडून दिलाय. लेग स्टिक सोडून जाणारा बॉल होता. पंचांचा इशारा वाईटचा येतोय. एक अवांतर धाव. या अवांतरच्या धावेने धावफलक पाहतो आपण 3 वर जाऊन पोहोचते. 3 रन्स ऑन बोर्ड. पुढचा बॉल यावेळेस ऑफस्टिकच्या बाहेर हा चेंडू हाताळला गेलाय. वाईटचा इशारा अंपायरचा येतोय. अजून एक अवांतर धाव. धावसंख्येत अवांतरच्या रूपामध्ये भर होताना पाहतोय. धावसंख्येत पोहोचते 4 या आकड्यावरती. 4 रन्स ऑन बोर्ड. अजित पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असलेला पुढचा बॉल घेऊन. यावेळेस ऑन साईडला फटका सजवलाय. गॅप मध्ये चेंडूला घेऊन काढलाय. फिल्डर आहे बघा. चांगलं क्षेत्ररक्षण. एका हाताने हा चेंडूला अडवला गेलाय. चांगला पिकअप अँड थ्रो. परंतु 2 धावा इथे कम्प्लीट होताना पाहतोय. चांगले रनिंग बिटवीन विकेट पाहतोय दोन्ही फलंदाजामध्ये. धावसंख्या बसतो आपण 6 वरती जाऊन पोहोचतोय. 2 बॉलचा खेळ संपलाय या पहिल्या षटकातील. 2 बॉल मध्ये आपण पाहिलं तर अजितने थोडीशी जास्त धावा खर्च केल्यात. यावेळेस तेज तर्रार. स्विंग अँड मिस. चेंडू येतोय निर्धाव. अजित पुन्हा एकदा. यावेळेस पाहतो आपण कमबॅक 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 केलंय बॉलर अजित यांनी. बॅक टू बॅक डॉट चेंडू पाहतोय. यावेळेस स्लॉट मध्ये होता आणि बॉलला सरळ पाठवलाय पार्किंग लॉट मध्ये. 6 धावांसाठी येतोय बिग ब्लास्ट षटकार. बघा ओव्हरपेच चेंडू होता आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला बॅटर संजय यांनी. मॅन इन फॉर्म. यावेळेस ऑफ ट्रॅकवर होता बघा. फटका तर फसलाय. नो मॅन्सला चेंडू ट्रॅव्हल होतोय बघा. विकेटच्या मागे या विकेट किपर होते. चांगला क्षेत्ररक्षण पाहतोय पण अक्षय करत होते तिकडे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय पण स्वतः विकेट किपर होते आणि फायनल एक रिझन मध्ये धावत गेले आणि 2 धावा इथे पळून पूर्ण गेल्यात. पहिलं षटक संपते. पहिल्या षटकात समाप्तीनंतर धावसंख्या 14 वर जाऊन पोहोचते. 14 रन्स ऑन बोर्ड. थँक्यू डीजे. आमचे पंच पाहतोय आपण. स्क्वेलेकच्या पंचाच्या भूमिकेमध्ये देवांजी वळवी आपण पाहतोय. एक उत्कृष्ट पंच आहेत. उत्कृष्ट ऑलराऊंडर आहेत. उद्या सुद्धा आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील उद्या दिवसामध्ये. आणि त्यांच्या समोरच जे आमचे पंच आहेत प्रवीणजी सुतार. एक डॅशिंग पंच आपण पाहतोय. यावेळेस ऑन साइडला इलाका किसका भी हो धमाका हमारा होना चाहिए. येतो एक बिग ब्लास्ट षटकार.
षटकार आलाय पहिल्या बॉलवर, दुसऱ्या बॉलवरती पुन्हा एकदा पुल केलाय, फटका फसलाय बघा. शतरक्षक चेंडू खाली येतोय आणि सुंदर झेल इथे कंप्लीट करतोय फलंदाज बाद. प्रथमेश तिकडे आणि सुंदर झेल घेतलाय प्रथमेशांनी. यस थँक्यू डीजे. मिलिंद येतोय, मिलिंद दिंदा. दोन बंधू ची जोडी आपण पाहतोय बघा. इकडे पारितोषिक लागले गेले बॅटिंग करणाऱ्या संघासाठी. लगातार 3 6 मारले तर 1000 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे प्रवीण जाधव आणि विकास माळी यांच्याकडून. यावेळेस वा 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 काय फटका सजवलाय, अप्रतिम. बॉलला सरळ पाठवलाय यावेळेस लॉंग ऑफच्या डोक्यावरून 6 धाव्यांसाठी आल्याला खेचलाय पट्ट्याने षटकार 6 धावा. थँक्यू डीजे. बघा स्वॅगनी स्वागत केलंय रुपेशचं. यावेळेस अजून एक बॅक टू बॅक दुसरा लगा तो 6 6 धावा. बघा अजून एक पारितोषिक आलेले आहे प्रभाकर जी गायकर यांच्याकडून, सोपार फाटेचे आहेत. प्रत्येक षटकारामध्ये 111चं पारितोषिक लागले गेलं आहे. प्रत्येक षटकारामध्ये 111 रुपये. इकडे कॅश सुद्धा आलेले आहे आणि आतापासून ते षटकारासाठी प्राइज लागलं गेले. पण तिसरा येईल का? तिसऱ्यासाठी प्राइज लागलं होतं परंतु बघा तिसरा षटकार मारण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज होतोय फेल. मिस्टर मिलिंद दिंदा बॅक टू डगआउट. बघा 2 षटकार आले, 2 षटकाराच्या नंतर पाहिलं तर प्रत्युत्तर दिलंय गोलंदाज रुपेश यांनी. धीरज येतोय लेफ्टी बॅटर आपण पाहतोय धीरज दिंदा. बॅटिंग मार्क सज्ज असतील. या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती षटकार आला, दुसरा चेंडू पाहिला तर विकेट, तिसऱ्या बॉलवर षटकार, चौथ्या बॉलवर षटकार, पाचव्या बॉलवर विकेट. म्हणजे शेवटचा बॉल असेल या पहिल्या षटकात. दुसऱ्या षटकातील धावसंख्या पाहतोय 32 वर जाऊन पोहोचलाय. यावेळेस पुन्हा एकदा मिस्टाविंग झालाय. विजय चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. बघा थोडीशी पुढे गेली होती, गती जास्त होती. बघा अतिघाई संकट येत नाही. संकट यावर पाहिलं तर प्रो स्पोर्ट्स लाईन पाडा संघावरती ओढवलंय संजय या नावाचा. 2 षटक संपल्यात, 2 षटकार समाप्त. धावसंख्या पाहतो आपण 34 वर जाऊन पोहोचले. 34 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. शेवटचं षटक असेल. या शेवटच्या षटकामध्ये किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न केला जाईल लाईन पाडा संघाकडून. चला यानंतर चिठ्ठ्यांचा ड्रॉ केला जाईल. यंग मराठा चिंचोटी दांडेकरपाडा संघाचे कर्णधार आणि न्यू स्टार मळवीपाडा संघाचे कर्णधार, दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. अक्षय, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला असेल. यस अक्षय निघालेत. सहा बॉलचा खेळ बाकी आहे. या 6 बॉल नंतर
चिठ्ठ्यांचा ड्रॉ केला जाईल. अजय अजय घरात बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज असतील. यावेळेस पहिलाच बॉल आपण पाहिला अजय यांचा ऑन द मार्क होता. पहिलाच बॉल डॉट आलाय. बघा एका मोठ्या धावसंख्येपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न चालू आहे. जर रोखायचं असेल 40च्या आतमध्ये ठेवायचं असेल तर अजय यांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. चांगल्या टप्प्यावरती बॉलिंग टाकावी लागेल. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटचा वापर केला. चेंडू ऑन साईडला पाहतोय पण स्क्वेअर लेग रिझन मध्ये शतरक्षक आहे. दूरून आलेत. 2 धावा इथे कंप्लीट केल्यात पळून. 2 पेक्षा जास्त काही मिळणार नाही कारण स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचं ते काम संजय यांनी केलंय. संजय यांचा विचार केला तर आजच्या दिवसामध्ये संजय यांनी अप्रतिम फलंदाजी केलाय. यावेळेस दांडी गुल फलंदाज बाद. बघा रिप्ले मध्ये पहा काय घडलेलं. यॉर्कर चेंडू होता बॅटच्या खालच्या टोला लागला आणि चेंडू सरळ यष्टांवरती जाऊन लागला. बॅटला लागला आणि चेंडू सरळ यष्टावरती जाऊन लागलाय. आणि फलंदाज आता पाहतोय न्यू बॅटर आपण पाहतोय कुमार येतोय. मॅन गोल्डन आर्म या नावाने संबोधलं गेलं होतं. मोक्याच्या क्षणावरती सामना टर्न ओव्हर करण्याची ताकद या बॅट्समन मध्ये आहे. तोच आपण पाहतोय बॅटिंग मार्क वरती आलाय. यावेळेस मिस्टामिंग झालाय. चेंडू हवेत आहे. गोलंदाज बघा चेंडू पर्यंत पोहोचले होते. चेंडूच्या खाली सुद्धा आले होते. ऑस्ट्रेलियन टाईप मध्ये हा झेल घेण्याचा प्रयत्न केला आणि पाहिलं तर हा झेल सुटलाय. जीवनदान मिळालं. यावेळेस पाहतो तर बॅटर कुमार यांना एक सिंगल येते. या सिंगल धावफलक पाहतोय पण 37 वर जाऊन पोहोचते. 37 धावा. चार बॉलचा खेळ झाला. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे. $37 रन्स ऑन बोर्ड. शेवटचा बॉल. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे. सॉरी. यावेळेस थोडीशी फिंगर रोल केली होती बॉलर अजय यांनी. डॉट आलाय. शेवटचा बॉल असेल. या षटकामध्ये कमबॅक केलाय. कमबॅक केलाय प्रो स्पोर्ट्स लाईनपाडा संघाने. या षटकामध्ये एकही मोठा फटका आला नाहीये. पूर्णपणे बांधून ठेवलाय जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाला. यावेळेस थोडीशी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जातोय सरळ बॅटला ब्रश करून डिक्लेरेशन झोन मध्ये एका धावेसाठी. या एका धावेने पाहतो आपण धावफलक जातोय 38 या आकड्यावरती. 39 धावेचा टार्गेट सेट केलं गेलंय 3 षटकामध्ये. चला आता पण टॉस बॉक्स मध्ये वळूया. तिकडे आमचे साथी समालोचक जोडले जातील मिस्टर प्रदीपजी लोखंडे. हॅलो. चला आपण चिठ्ठ्यांचा ड्रॉ करतोय. नील सुतार आपल्या सोबत आहे. 3 चिठ्ठ्या उडवल्या जातील. एक चिठ्ठी उचलली जाईल ती बाय
त्या संघाला बाय मिळेल. त्या 2 चिठ्ठ्या खाली राहतील त्या संघाची मॅच होईल. चला त्यावर 2 चिठ्ठ्या उचल. खोल आणि नाव वाचून दाखव. ओहो इथे बघा यंग मराठा चिंचोटी संघाचं नाव निघालेलं आहे. बघूया त्यांच्या समोर कुठली चिठ्ठी असेल. आणि इथे पाहूया बाय मिळालेली आहे कुठल्या संघाला. तर न्यू स्टार मोडीपाडा संघाला इथे बाय मिळालेली आहे. म्हणजे सामना असेल यंग मराठा आणि विजयी संघ. चला शुभेच्छा असतील. चला पुन्हा एकदा मॅचला सुरुवात होते. नाण्याची एक बाजू पाहिली 39 धावांचा टार्गेट सेट केलंय. पहिल्या 2 षटकामध्ये भरपूर धावा बनवल्या होत्या. चांगल्या धावसंख्येपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न केला होता जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाने, परंतु शेवटच्या षटकामध्ये विचार केला तर पूर्णपणे बांधून ठेवलं. शेवटच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या अजय यांनी आणि 39 धावांचा टार्गेट इकडे सेट केलं गेलंय. सरासरी पाहिले तर प्रतिशत धावा इथे मिस्टर करण अंबाला या नावाने जास्तीत जास्त संबोधलं जातं. तोच आपण पाहतो स्ट्राईक वरती आहेत. मागच्या मॅच मध्ये सुद्धा मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावला होता. तोच बॅटर आपण पाहतोय स्ट्राईक वरती आहेत. पहिलाच बॉल ऑफ साईडला खेळून काढलाय. बॉल जातोय डी झोन जवळ. तिकडे शतरक्षक तैनात होते. एक सिंगल येईल. सिंगल पेक्षा जास्त काय मिळणार नाहीये. अतुल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस चेंडू पाहतो आपण डी झोन मध्ये जातोय. बॅटच्या लिडिंग एज झाली होती. वेस्टर्नच्या मागे हा चेंडू निघून गेलाय एका धावेसाठी. एक सिंगल धाव येते. या सिंगल धावेने आपण पाहतोय धावसंख्या 2 वर जाऊन पोहोचते. अतुल यांचा पुढचा बॉल सामना करतील अजित. यावेळेस पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज. चेंडू सहज जातोय डी झोन मध्ये. बघा फिल्डर तिकडे विकेटच्या मागे लावलाय. विकेट किपरच्या मागे आपण पाहतो शतरक्षक आहे तिकडे, परंतु त्यांच्यापासून हा दूर जाऊन चेंडू पडलाय. त्याच कारणामुळे सिंगल धाव येते. सिंगल स्ट्राईक रोटेट केली जाते. धावसंख्यापासून आपण 3 वर जाऊन पोहोचले. न्यू जर्सी मध्ये पाहतोय जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाला महेंद्र पाटील यांच्या सौजन्याने हे टी शर्ट त्यांना लागले गेले आहेत. सरपंच आहेत.
यावेळेस पाहिलं तर थोडंसं वंबल झालंय बघा, पावलांमध्ये थोडासा बिघाड झाला होता. एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होताना पाहिलं पण अतुल सोरुंग यांना इक्वेशन पाहतो पण 15 मध्ये 36 ची आवश्यकता आहे. यावेळेस खोलगट टप्प्यात चेंडू ऑफ साईडला पण ड्राईव्ह केलाय, आपण पाहतोय फिल्डर आहे तिकडे. एक धाव झाली आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होताना पाहतोय. 2 धावा येतात, या 2 धावांनी धावफलक पाहतोय पण 5 वर जाऊन पोहोचते. 5 रन्स ऑन बोर्ड. या षटकातील शेवटचे 2 बॉलचा खेळ बाकी आहे. यावेळेस पुन्हा एकदा बॅटला ब्रश करून चेंडू सरळ पायावरती आदळला होता. डॉट चेंडू आलाय. पाच चेंडूचा खेळ झालाय, धावसंख्या फक्त आणि फक्त 5 वर जाऊन पोहोचलाय. तर थोडंसं इक्वेशन लांब होताना पाहतोय. तर रिक्वायर्ड रन रेट पाहिलं तर थोडासा वाढला गेलाय. 15.69च्या सरासरीने जावं लागेल. यावेळेस ऑन साईडला ड्राईव्ह केलाय, फिल्डर आहे बघा, त्याच्याकडून थोडंसं फंबल झालंय, मिसफील्ड झालं. तर फायदा पाहिला तर ते सिंगल धाव होती, तिकडे 2 धावा इथे पूर्ण केल्या गेल्यात. या दोन धावांनी पाहतो आपण षटक संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते आपण 7 वर जाऊन पोहोचते. 7 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. तर आपण इक्वेशन पाहतोय 12 मध्ये 32 ची आवश्यकता आहे. म्हणजे सरासरी पाहिले तर अजून सुद्धा 2 मोठे फटके प्रति षटकामध्ये येणं गरजेचं आहे. दुसरं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय नवनाथ येतोय, नवनाथ गाईला. यावेळेस हाफ ट्रॅकवर होता बघा, ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. मोठा फटका खेळण्याचा नक्कीच प्रयत्न केला होता, पण तो चेंडूची उसळी जास्त होती, त्याच कारणाचं पाहिलं तर कार्पेटला रोल करत हा चेंडू खेळलाय. 2 धावा इकडे पळून पूर्ण केल्यात. या 2 धावांनी धावफलक पाहता पण 9 वर जाऊन पोहोचते. 9 रन्स ऑन बोर्ड. नवनाथ पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. यावेळेस सोडून दिलाय, ऑफस्टिक सोडून जाणारा बॉल होता. पंचांचा इशारा पाहतो पण वाईटचा येतोय. एक अवांतर धाव. धावसंख्या 10. अजून सुद्धा पहिल्या 11 मध्ये 29 ची आवश्यकता आहे. यावेळेस ऑन साईडला पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय बघा, तिकडे क्षेत्ररक्षक आहे. फिल्डिंग चांगली झाली होती, परंतु हा चेंडू जर गॅदर झाला असता नक्कीच थोडे चान्सेस इकडे वाढले असते विकेटसाठी. थोडंसं मिसफील्ड झालं, त्याचा फायदा पाहिला तर एक सिंगल धाव इथे कंप्लीट केलेली. धावसंख्या पाहतो आपण 11 वर जाऊन पोहोचले. नवनाथ पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. 2 बॉलचा खेळ झालाय, 1.2 बॉलचा खेळ झालाय. धावसंख्या 11. 16च्या रन रेटने जावं लागेल. 16.80च्या रन रेटने जावं लागेल, म्हणजे प्रति षटकामध्ये 2 षटकार आणि 1 चौकार मारावा लागेल. यावेळेस बॅटच्या टोला लागला, चेंडू सरळ जातोय टी झोन मध्ये. एक सिंगल येते. मग आता एक्क्या दुक्क्याने काय होणार नाही, मोठे फटक्यांची आवश्यकता आहे. तुम्ही थोडंसं आता या धावसंख्येचे जे टोटल आहे त्याच्यापासून थोडस लांब जाताना पाहतोय. इथून मोठे फटके येणं गरजेचं आहे. 9 बॉलचा खेळ बाकी आहे. 9 बॉल मध्ये इक्वेशन पाहिलं तर आपण
27 धावांची आवश्यकता आहे. 9 बॉल 27 धावा. तीन मध्ये 27 ची आवश्यकता आहे. इथून 3 बॉल वरती एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे. यावेळेस चांगला फटका गॅप मध्ये खेळून काढलाय. चेंडू गेला एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय चौकार. 4 धावा. बघा चौकारची आवश्यकता होती, मोठ्या फटक्याची आवश्यकता होती. धावसंख्येला थोडस विराम लागला होता, त्याला थोडसा आकार देण्याची गरज होती आणि तो आकार सुद्धा आलाय. चौकार आलाय. या चौकारने पाहतो आपण धावफलक थोडस पुढे सरकलाय. 16 वर जाऊन पोहोचते. 4 बॉलचा खेळ झालाय. यावेळेस ऑन साइडला पुन्हा एकदा ड्राईव्ह केला. फिल्डर आहे बघा तिकडून मिसफील्ड झालाय. मिसफील्ड झालाय, त्याचा फायदा पाहतो आपण. 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. बघा अशा चुका करतील तर नक्कीच तुम्ही तुमचं बॅकफूट वरती जातील. चुका झाल्यात आणि चुकीचा फायदा बॅटिंग करणाऱ्या संघाला मिळतोय. 2 धावा येत आहेत. या 2 धावेने इक्वेशन थोडंसं चेंज झालंय. आता 7 मध्ये 21 ची आवश्यकता आहे. हा बॉल निर्णायक असेल. या बॉलवरती एखादा मोठा फटका आला तर नक्कीच 17 पण जाऊ शकतो किंवा षटकार आला तर 15 पण जाऊ शकतो. बघूया शेवटचा बॉल या षटकातील. ऑन साइडला धमाका. परंतु तिकडे पाहतोय काय फिल्डिंग केलाय. वा वा वा. मला वाटतं तिकडे मिलिंद आहे तिकडे. काय झेल घेतलाय, उडता झेल. यस तिसरा पंच इकडे मागणी केली जाते बॅटर करून. षटकार चेक केला जाईल. षटकार आहे का हा झेल आहे नक्कीच चेक केला जाईल. बाउंड्री पंचाने सुद्धा तिकडे विकेट घोषित केले, परंतु आपण रिप्ले मध्ये पाहूया. बघा आपण रिप्ले मध्ये चेंडू आला होता. बघा काय झेल घेतलाय, अप्रतिम झेल. बघा बाउंड्री लाईन पाहतो आपण थोडीशी दूर आहे. बघा आमचे बाउंड्री पंच तिकडे उभे होते. नक्कीच निलेशजी माळी त्यांनी ठिपले गेलंय, त्यांना सुद्धा माहिती आहे. आपण दुसऱ्या अँगलने पाहूया. झेल कंप्लीट केला आणि सुखरूप लँड झालाय. यस फलंदाज बाद. मिलिंद मिलिंद येतोय बॉलिंग ट्रॅक वरती. 6 मध्ये 21 ची आवश्यकता आहे. अजून मॅच ऑन आहे. इथून रुपेश यांना बॅटिंग करावी लागेल. बागपाड्याच्या ग्राउंड वरती रुपेश यांनी धुमाकूळ घातला होता. अक्षरशः बॉलरची सळो की पळो अशी गत करून ठेवली होती. परंतु आता दिवस वेगळा आहे, ग्राउंड वेगळा आहे आणि मॅच सुद्धा वेगळी आहे. 6 मध्ये 21 ची आवश्यकता आहे. रुपेश यांना आता स्वतःला सिद्ध करावं लागेल या मुवमेंटला. अक्षय येतोय नॉन स्ट्राईक एंडला. यावेळेस लोअर फुलटॉस चेंडू पण पाहतोय ऑफ साईडला ड्राईव्ह केला. 1 धाव झाले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल. नक्कीच दुसऱ्या धावाचा प्रयत्न सुद्धा इथे कंप्लीट होताना पाहतोय. 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावा. या 2 धावांनी धावफलक पाहतोय पण 20 वर जाऊन पोहोचते. 19 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. 5 बोते 19. 3 मोठे फटके आणि मॅच फिनिश केली जाईल. 5 मध्ये 19 ची आवश्यकता. मॅच गरम आहे. यावेळेस तेच तर्रार बॉल होता. पूर्णपणे बीट केलं होतं बॅटरला. बघा रिप्ले मध्ये पाहूया आपण. चेंडू सरळ जाऊन त्याच्या पायावरती आदळलाय. डॉट आलाय. डॉट आलाय. बघा पहिल्या षटकामध्ये अतुल यांनी जे कामगिरी केली होती तशीच कामगिरी आता
मिलिंद यांना करावे लागेल, कारण मिलिंद यांनी एक सुंदर झेल घेतला होता मागच्या षटकामध्ये. फुलटॉस बॉल होता, याला कन्वर्ट करणं गरजेचं होतं. बघा मिस्टरबिंग झाला आणि काय झेल घेतलाय. बघा उलट्या दिशेने धावत हा झेल घेतलाय. राहुल तिकडे सुंदर झेल घेतलाय तिकडे राहुल यांनी. आणि फलंदाज पाहतोय रुपेश, बॅक टू डगआउट, गॉन. ऋषिकेश येतोय न्यू बॅटर. तर इक्वेशन पाहिला पण 3 मध्ये 19 ची आवश्यकता आहे. पूर्णपणे मॅच आता पाहिलं तर थोडीशी कठीण झाली आहे, कारण इक्वेशन पाहिलं तर 3 षटकांची आवश्यकता आहे. 3 षटकार जरी आले तरी सुद्धा हा मॅच लाईनपाडा संघ आपल्या हातातून गमावू शकतो. यावेळेस मिस्टामिंग झालाय, चेंडू बराच काळ हवेत आहे. गली रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एकच येईल, सिंगल येईल, एकापेक्षा दुसरं काही मिळणार नाही या बॉलवर सुद्धा. तर 2 मध्ये 18 ची आवश्यकता. इथून इकडे चमत्कार झाला तरच काहीतरी घडू शकते लाईनपाडा संघासाठी. 2 मध्ये 18 ची आवश्यकता. यावेळेस उडण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॅटन बॉल संपर्क झाले. मॅच पूर्णपणे आता पकड बसवलाय. या मॅच मध्ये जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाने पकड बसवलाय. 1 मध्ये 18 ची आवश्यकता. यानंतर होणार सामना आपण पाहतील यंग मराठा चिंचोटी आणि त्याच्या समोर यातून जो संघ विजय होईल तो संघ असेल. यावेळेस ऑन साईडला आपण पाहतो फटका फसलाय, शतरक्षक आहे आणि चेंडू सरळ गेलाय सीमारेषा पार. 4 धाब्यासाठी चौकार आलाय शेवटच्या बॉलवरती आणि मॅच इथे जिंकलाय तो जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाने. हळक 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 प्रो स्पोर्ट्स लाईनपाडा, तुम्ही आलात आणि चांगला खेळ केला. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा असतील. आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी मिस्टर मिलिंद मिलिंद दिंदा यायचा आहे मॅन ऑफ द मॅच साठी. आणि तुमचा कर्णधार सुद्धा यायचा आहे, टॉस साठी यायचा आहे. टॉस केला जाईल. एका बाजूला आपण पाहतील मिलिंद आणि तुमच्या कर्णधाराला घेऊन यायचा आहे.